मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आहे सॅटर्डे आणि आज मला आहे नाईट शिफ्ट आणि आता जस्ट सकाळचं आवरून मी एक रूटीन फॉलो करतो गावी आल्यानंतर ना प्रत्येक वेळेस, आणि तेच फॉलो करणार आहे. ते म्हणजे जेव्हा जेव्हा मी घरी येतो ना तेव्हा तेव्हा आमच्या घरासमोर एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं दर्शनाला जातो म्हणजे जातोच. आणि हे मंदिर मला इतकं जवळ आहे ना की म्हणजे माझ्या घरासमोरचा रोड क्रॉस केला ना की मी डायरेक्ट मंदिराच्या एरियामध्ये येतो म्हणू शकता. आणि मी आता जस्ट मंदिर क्रॉस केलं आहे आणि मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. हा तो एंट्री पॉईंट आहे. चला मंदिराच्या आत जाऊयात. आणि हे ते मंदिराचं प्रांगण म्हणू शकता. भगवान शंकरांचं मंदिर आहे आणि गावाचं आणि मंदिराचं ना जवळपास एक खूप कांता जवळचं कनेक्शन असतं. म्हणजे दररोज सकाळी जवळपास अर्ध्याच्या वरती गाव मंदिरात येणार म्हणजे येणारच. तरी भगवान शंकरांची मूर्ती आहे आणि सगळीकडे असले मंत्र लिहिले. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू. गणपती बाप्पा आणि इकडे आहे माता पार्वतींची मूर्ती. चला दर्शन घेऊ, मग एक बाहेरचा परिक्रमा पूर्ण करू. दर्शन घेऊन निघालं ना की हा आहे मंदिराचा सभामंडप. इथं आमचं गणपतीचं मंडळ बसतं, म्हणजे केतुजंदांचं. आणि ती पूर्ण जागा सकाळी सकाळी इथं बरेचसे माणसं, म्हणजे जी गावातली मोठी माणसं आहेत ती इथं पेपर वाचतात, बाकी गप्पा वगैरे होतात त्यांच्या. आणि हाच माझ्या गावाचा एंट्री पॉईंट आहे. या पुलाच्या पलीकडे गेलं समोरच्या जिथं तो टेम्पो उभा आहे, त्याच्यानंतर गाव सोडल्यासारखं होतं. मंदिरासमोरचा तो स्पॉट आहे जिथं मी खूप टाईम स्पेंड करतो. म्हणजे ज्यावेळेस मला शांत निवांत टाईमची गरज असते ना, तर रात्रीच्या वेळेस मी काय इथंच येऊन बसलो. आणि आता माझी एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे गावात ना ही अशी ना खूप नारळाची झाडं आहे. इथं इथं त्याच्यानंतर ना इकडे पण, आणि आपल्या घराच्या समोर पण दाखवतो. हे इथे आणि सगळीकडे असं. ते का जण असं आहे की मागच्या 5-6 वर्षांपूर्वी किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील, तर आमच्या गावात ना वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला. तर त्यावेळेस ना प्रत्येक म्हणजे काय म्हणतात 3-4 फुटावरती एक नारळाचं झाड लावलेलं होतं. आणि असं ठरवलं होतं की जे चांगलं नारळाचं झाड ज्याच्या घरासमोर येईल ना, तर त्यांना काय म्हणतात असं फेलिसिटेट केलं जाईल किंवा काही काय म्हणतात त्यांना पुरस्कार दिला जाईल. त्याच्यामुळं आमच्या गावात इतकी नारळाची झाडं आलेली, ही तरी रस्त्यावरची काही काही गेलीत, पण जर प्रत्येक म्हणजे गावात मधल्या गल्लीत वगैरे गेलं ना, तर खूप म्हणजे काय म्हणतात चांगली नारळाची झाडं दिसतात तुम्हाला. काही जा एवढं जीन्स पॅन्ट आणि शॉर्टमध्ये एवढं मेकअप करून शेणकूर करतोय, आणि मी तिथं पुण्यात फाटक्या कपड्यांवर राहतो. लाज वाटते होय तुला? हा इकडं आज साहिल आहे. हे दोघं बेस्ट फ्रेंड्स आहे. त्याचंही कोणी ऐकत नाही आणि याचंही कोणी ऐकत नाही. काय साहिल? साहिल हाय मन. गाईज आम्ही आलो आहे आता संध्याकाळचा नाश्ता, ज्याला मी स्नॅक्स म्हणतो, ते करायला. आणि याला मी आणलंय बिल द्यायला. बिल भरतो ना आत्ताच हा म्हटला होता. अग्निवीर अग्निवीर रे भाऊ. 6 झालेत. याने याची डेअरी ओपन केली आहे आणि आता मी याला सोडून निघालो आहे घरी, कारण आपल्याला एक 9 वाजता लॉग इन करायचं आहे परत. सकाळी मी तुम्हाला एक मंदिर दाखवलं होतं. मग म्हटलं गावातलं एक जे महत्त्वाचं मंदिर पण आहे ते पण दाखवून घेतो. ते दाखवतो तुम्हाला. ते आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर.
नंतर इथं गंगागिरी महाराजांचं मंदिर आहे. हे भगवान दत्तांचं. आणि पुढे आहे प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर. नंतर हे आमचे ग्रामदैवत रोकडोबा महाराजांचं मंदिर. हनुमानजी, रोकडोबा महाराज आणि गणपती बाप्पा. अशी ही गावातली मंदिरं आहे. म्हणजे अजून पण बरीच छोटी मोठी आहे, बट ही महत्त्वाची मंदिर आहे. आणि जर काही कार्यक्रम वगैरे असेल गावात तर मग सगळं इथंच होतं. सो गाईज, आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. कारण एक अराऊंड 7 वाजलेत आणि आता मला हा व्लॉग थोडा एडिट करायचा आहे. त्यानंतर डिनर करून मला लॉग इन पण करायचं आहे, कारण जसं सांगितलं होतं आज मला नाईट शिफ्ट आहे. चला तर मग हा व्लॉग एंड करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.